कधी कधी ना आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला अशा वळणावर आपलं आयुष्य आणून सोडतं जिथे मागे वळून पाहण्याची आपली ताकद नसते आणि पुढचा रस्ता आपल्याला धुक्यात हरवलेला असतो. आपण परिस्थितीलाच दोष देत बसतो, नशिबावर रुजतो आणि स्वतःचं अस्तित्वच विसरून जातो. पण अशाच एका रखरखत्या वाळवंटात मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका इवल्याशा फुलपाखराची ही गोष्ट आहे. आज आपण ही गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे मायराची, जिने हे सिद्ध केलं की परिस्थिती बदलण्यासाठी ताकद नाही तर फक्त एका शब्दाची जादू लागते. तर तो शब्द कुठला आहे तेच आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. तक्रारीच्या अंधारातून कृतज्ञतेच्या प्रकाशाकडे नेणारा मायराचा हा प्रवास आहे. काहीच कळत नाही. असंच काहीसं एका छोट्याशा फुलपाखरासोबत झालं होतं. एका प्रचंड मोठ्या उजाड वाळवंटात, जिथे चारही बाजूनी फक्त गरम वाळू आणि तळपणारा सूर्य होता, तिथे एक नाजूक सुंदर फुलपाखरू हरवून चुकून तिथे आलं होतं. तिचं नाव होतं त्या फुलपाखराचं मायरा. मायरा खूपच सुंदर होती. तिच्या पंखांवर गुलाबी, निळे, सोनेरी रंग चमकत होते. पण आत्ता ते सगळे रंग फिक्के झाले होते. जणू तिच्या आयुष्यातूनच रंग निघून गेला होता. ती खूप वेळ उडत होती, इतकी थकली होती की आता पंख हलवायलाही तिच्या ताकद उरली नव्हती. आणि शेवटी ती थेट गरम वाळूत येऊन पडली. ती डोळे मिटून हळूच पुटपुटली, हे काय झालंय माझ्यासोबत? मी इथे कशी आले? तिच्या डोळ्यात पाणी आलं मायराच्या. कदाचित हीच माझी शेवटची जागा आहे असं तिला वाटू लागलं. मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? एखादी परिस्थिती आली आहे का की त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा वाटलं की मी याच्यातून कधीच बाहेर पडणार नाही? माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. माझ्यासोबत असं झालेलं आहे. पण आपण धीर ठेवला आणि पॉझिटिव्ह थिंकिंग जर करायला लागलो ना, आतमध्ये आपल्या डोकवून पाहायला लागलो, तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण सहज त्या परिस्थितीतून बाहेर पडतो. तुमच्यासोबत जे काही झालेलं आहे आणि तुम्ही त्याला कसं टॅकल केलेलं आहे, त्या ऑब्स्टॅकल्सला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर आपण मायराकडे वळूया. सूर्य डोक्यावर अगदी आग ओकत होता. गरम वारा अंगावर आदळत होता. जणू प्रत्येक श्वास घेणंही मायरासाठी कठीण झालं होतं. मायराचे पंख जखमी झाले होते. काही ठिकाणी फाटलेले, काही ठिकाणी रंगच उरला नव्हता त्या पंखांमध्ये. ती उठायचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक वेळी ती पुन्हा खालीच कोसळत होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी आता उडू शकत नाही. मी खरंच संपले आहे. तिच्या आसपास काहीच नव्हतं. एक झाड सुद्धा नाही, ना पाण्याचा थेंब, ना एखादं फूल. फक्त शांतता आणि कोसोमैल वाळवंट आणि एकटेपणा. ती तिथेच पडून राहिली आणि मनात विचार करू लागली, देवा, मी असं काय केलं होतं रे की मला इथे आणलंस तू? तेवढ्यात आकाशातून एक पांढरा शुभ्र पक्षी उडत होता. त्याचं नाव होतं आरव. तो खूप शांत दिसत होता. जणू त्याला कुठे जायचंय, काय करायचंय सगळं माहीत आहे. मायराने शेवटची ताकद एकवटली आणि आवाज दिला, ऐक, थांब. त्या पक्षाला मायरा बोलत होती, कृपया थांब. आरव थांबला. तो खाली उतरला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, काय झालं? तू इतकी कमजोर का दिसतेस? मायरा हलकसा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, कमजोर? मी तर आता संपायला आले आहे. आरव शांतपणे तिचं ऐकत होता. मग तो म्हणाला, मी एका पवित्र ठिकाणी चाललेलो आहे, जिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. हे ऐकताच मायराच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. खरंच? मायराने विचारलं. मग माझ्यासाठी एक प्रश्न विचारशील? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, माझं दुःख कधी संपणार आहे? माझे चांगले दिवस कधी येणार आहेत? मी अजून किती दिवस सहन करायचंय? आरव काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला,
मी तुझ्यासाठी नक्की विचारून येतो. जे प्रश्न मायराने विचारलेले होते. मायराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये थोडीशी आशा होती. आरव उडून गेला आणि मायरा पुन्हा एकटी पडली. ती आकाशाकडे बघतच राहिली. कदाचित आता काहीतरी बदल होईल असं मायराला वाटत होतं. चारही बाजूनी पुन्हा शांतता. गरम वारा अजूनही अंगावर आदळत होता. सूर्य तसाच तळपत होता. पण आता मायराच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं. ती हळूच की मी फक्त स्वतःलाच फसवत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. मी खूप थकली आहे, आता नाही जमत मला. ती डोळे मिटून शांत पडून राहिली. तेवढ्यात तिला एक हलकासा आवाज ऐकू आला. तो बाहेरून नव्हता, तिच्या आतून येत होता. मायरा, तू अजून जिवंत आहेस? ती दचकली. कोण कोण बोलतय? आजूबाजूला कुणीच नव्हतं. तो आवाज पुन्हा आला. तू अजून जिवंत आहेस म्हणजे अजून संपलेलं नाही. मायरा हळूच म्हणाली. हो, मी अजून जिवंत आहे म्हणजे अजून एक चान्स आहे मायरा तुझ्याकडे. आजूबाजूला कुणीच नव्हतं. तो आवाज पुन्हा आला. तू अजून जिवंत आहेस म्हणजे अजून संपलेलं नाही. मायरा हळूच म्हणाली. हो, मी अजून जिवंत आहे म्हणजे अजून एक चान्स आहे. त्या क्षणी तिने एक छोटासा निर्णय घेतला. मी आता तक्रार करणं बंद करणार. मी फक्त रडत बसणार नाही. ती थोडी थांबली आणि म्हणाली, जरी सगळं वाईट असलं तरी मी जे आहे त्यासाठी धन्यवाद मानणार. जे माझ्याकडे आहे त्यासाठी मी धन्यवाद बोलणार. ती आकाशाकडे बघत म्हणाली, देवा धन्यवाद माझ्यासाठी. माझ्याकडे अजून श्वास आहे त्यासाठी धन्यवाद. माझा श्वास चालू आहे, मी अजून जिवंत आहे त्यासाठी धन्यवाद. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये शांतता होती. सूर्य अजूनही तळपत होता. वेदना अजूनही होत्या मायराच्या मध्ये. पण ती म्हणाली, नाही, मी प्रयत्न करणार. दिवस जात होते, परिस्थिती तशीच होती, जशी होती तशीच. तरी सुद्धा मायरा रोज म्हणत होती धन्यवाद. ती पडली की धन्यवाद म्हणायची स्वतःलाच. मी अजून उठू शकते, प्रयत्न करू शकते. तिला तहान लागली की धन्यवाद ती स्वतःशीच म्हणायची. भलेही तिच्याजवळ आसपास पाणी नव्हतं, मी अजून आशा ठेवू शकते यासाठी धन्यवाद. तिला वेदना झाल्या की ती धन्यवाद म्हणायची. मी अजून जिवंत आहे त्यासाठी धन्यवाद. हळूहळू तिचं मन बदलायला लागलं. ती शांत झाली, हलकी वाटू लागली. एक सकाळी तिने पंख हलवले आणि ती थोडी हलली. मी हलले. ती पुन्हा प्रयत्न करते आणि पुढे सरकते आणि धन्यवाद म्हणते. तिला बाजूला पाणी दिसतं. ती एक थेंब पिते. देवा धन्यवाद. आकाशात ढग येतात त्यासाठी धन्यवाद. पाऊस पडतो, वाळवंट बदलायला लागले. ती मनाशीच बोलायला लागली आणि धन्यवाद द्यायला लागली. काही दिवसांनी काय झालं, तिचे पंख पुन्हा रंगीत व्हायला सुरुवात झाली. मी पुन्हा जिवंत झाले. एक दिवस ती उडते. धन्यवाद, त्यासाठी ती धन्यवाद देते. नंतर आरव परत येतो. तो आश्चर्याने विचारतो, हे सगळं कसं बदललं मायरा हसली आणि आरवला सांगू लागली, कारण मी बदलले आरव. मी तक्रार करणंच बंद केले आणि धन्यवाद म्हणायला सुरुवात केली. आरव म्हणतो, म्हणजे नशीब नाही बदललं, तू बदललीस. मायरा म्हणते, हो, आणि आपण बदललो की जगही बदलतं. ती आनंदाने उडू लागली. तक्रार केली की मन जड होतं आरव. धन्यवाद म्हटलं की मन हलकं होतं. आणि मग मन हलकं झालं की जीवन सुद्धा आपोआप बदलायला लागतं. दररोज फक्त 3 गोष्टीसाठी धन्यवाद म्हणा. मी जिवंत आहे, माझ्याकडे जे आहे त्यासाठी, आणि जे येणार आहे त्यासाठी आजपासूनच धन्यवाद म्हणायला लागा. मायरा आत्ता रखरखत्या वाळवंटाच्या वर मुक्तपणे उडत होती आणि जीवनाचा आनंद घेत होती. तर आजची ही कथा
तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हे सुद्धा सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी धन्यवाद देता किंवा नाही देत, आणि धन्यवाद द्यायला पाहिजे हे तुम्ही आजच ऐकलेलं आहे किंवा यापूर्वी सुद्धा ऐकलेलं आहे. हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता तुमचे अनुभव. आणि हो, आजची कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.